नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। मित्रांनो, आज आपल्याला बोलायचं ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबद्दल। महाराष्ट्राचा लाडका भाऊ बहिणींसाठी किती काम करावं या भावाने, याला काही म्हणजे याची तुलनाच होऊ शकत नाही। ठिकठिकाणी मेळावे घेऊन अजितदादा लाडकी बहीण योजनेचा प्रसार आणि प्रचार करतायत। महिलांचे मेळावे घेत आहेत, कुठे बारामतीला, कुठे अन्य ठिकाणी। त्यांनी गुलाबी जॅकेट घालायला सुरुवात केली आहे। त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सुनित्राताईंनी त्यांना गुलाबाचं फूल दिलं आणि ही पोस्ट सगळीकडे व्हायरल करण्यात आली। अजितदादा अतिशय सॉफ्टपणे, मनमिळाऊपणे बोलायला लागले। ते पत्रकारांपासून पळ काढणारे, दूर लोटणारे त्यांना किंवा त्यांच्यावर डाफरणारे अजितदादा आता मात्र प्रेमाने बोलत आहेत पत्रकारांशी। मुंबईमध्ये ते पत्रकारांशी अनौपचारिकरित्या बोलले, नवी दिल्लीत बोलले आणि तिथे त्याने एक गौप्यस्फोट केला। तो गौप्यस्फोट असा की ते असं म्हणाले की कोणालाही पत्ता लागून न देता मी अमित शहा यांना, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना 10 वेळा भेटलो। जेव्हा ते महाविकास आघाडीमध्ये होते, वज्रमुठ सभा घेत होते, त्यावेळी त्या सभेत बोलत होते। महायुती सरकारला, म्हणजे एकनाथ शिंदे सरकारला चॅलेंज करत होते, म्हणजे नाटक करत होते। मी तुम्हाला आठवत असेल तर मी अनेकदा म्हटलं होतं की हा कसला माणूस विरोधी पक्षनेता आहे। त्यांच्या विरोधी पक्षनेत्यात काही दमच नाही आहे। ते टीका करत नाहीत, ते प्रहार करत नाहीत, ते हल्ला करत नाहीत, ना एकनाथ शिंदेंवर ना देवेंद्र फडणवीसांवरती। ज्या प्रकारे त्यांनी टीका करायला पाहिजे होती तशी टीका करत नव्हते ते। आणि यामागे काहीतरी रहस्य आहे असं मला संशय होताच। आणि तो संशय गेल्या वर्षी 1 वर्ष झालं, 1 वर्षाने 1 महिना झालं की अचानकपणे ते महायुतीमध्ये सामील झाले, उपमुख्यमंत्री झाले। आणि तेव्हा त्यांनी सिद्धांत मांडला की सत्ता नसेल तर कामं करता येत नाहीत, म्हणून सत्तेत जावं लागतं। हा सिद्धांत त्यांनी मांडल्यामुळे उद्या समजा नोव्हेंबरमध्ये महायुती सरकार जाऊन महाविकास आघाडी सरकार आलं तर पुन्हा अजितदादा म्हणतील की सत्तेशिवाय कामं होऊ शकत नाहीत, तर मी महाविकास आघाडीत सामील होतो। आता त्यांना घेतील कधी हा प्रश्न आहे, हा वेगळा। पण अशा प्रकारे अजितदादा यांचं संपूर्ण सिद्धांत, यांची तत्वप्रणाली ही सत्तेशी निगडीत असलेली आहे। आणि विरोधी पक्षनेता म्हणून जी जबाबदारी आपल्यावरती महाराष्ट्राने सोपवलेली आहे, त्या जबाबदारीचे पालन न करता उलट सत्ताधाऱ्यांशी गुपचूप हातमिळवणी करायची आणि एक प्रकारे गद्दारी करायची, पाठीत सुरा खुपसायचा, हेच अजितदादांनी केलं आहे। आणि मी तुम्हाला सांगतो की अजितदादा सतत सांगतात की शरद पवार नाही का वसंतदादांच्या पाठीत सुरा खुपसला, खंजीर खुपसला, तेव्हा काय होतं, त्यांनी तर ते 38व्या वर्षी केलं, ते मी 60व्या वर्षी करतोय असं ते म्हणाले। तेव्हा शरद पवारांनी सांगितलंय ते लक्षात घ्या आणि ते योग्य आहे। कारण गोविंदराव तळवलकर हे जे संपादक होते त्यांनी याला दुजोरा दिलेला आहे। ते आता हयात नाहीत तळवलकर साहेब, ज्यांच्याबरोबर मी अनेक वर्ष मी त्यांचा सहकारी होतो। त्यावेळी वसंतदादा पाटलांच्याशी दगाबाजी करण्यात आली नाही, उलट सगळ्यांनी मिळून एकत्र बैठक घेऊन निर्णय घेतला की आपण आता इंदिरा काँग्रेसशी समझोता करायचा नाही, बाजूला व्हायचा आणि नवं सरकार स्थापन करायचं, हे मीटिंगमध्ये एकत्रितपणे ठरलेलं होतं। तिथे दगाबाजी, खोकेगिरी, मिंदेगिरी अशी कुठल्याही प्रकारची गोष्ट नव्हती। आणि रिस्क घेऊन शरद पवारांनी सगळ्यांच्या संमतीने ते सरकार स्थापन केलं होतं, ज्याच्यामध्ये जनता पक्ष देखील होता आणि ज्यात SM जोशींसारखे दिग्गज नेते, ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत काम केलं, ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात काम केलं, असा असीम त्याग करणारे ते होते। भाई वैद्य, सदानंद वर्दे असे अनेक हसू अडवणे अनेक चांगले नेते होते त्याच्यात।
तेव्हा हे खोकेगिरी करणारे लोक, मिंधेगिरी करणारे लोक आणि शरद पवारांनी जे सरकार स्थापन केलं त्याच्यात पूर्णतः तात्विक, क्वालिटेटिव्ह, गुणवत्ताच्या दृष्टीने सुद्धा फरक आहे संपूर्णपणे. अजितदादा यांनी लाचारी केली, लोटांगण घातलं, कारण त्यांना तुरुंगात जायला लागलं असतं. ते काय तुलना करतात या जनता पक्षाच्या नेत्यांशी? ते तुलनाच करू शकत नाही. तो प्रयोगच वेगळा होता पूर्णपणे. आणि त्या सरकारनं, पूर्वज सरकारने उत्तम काम केलं होतं. उलट अजितदादा महायुतीत सामील झाल्यानंतर काहीही फायदा झाला नाही महायुतीला. उलट अजितदादांचा तर लोकसभेमध्ये दारुण पराभव झाला सर्व दृष्टीने. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक तेही चिडले की अजितदादांना कशाला बरोबर घ्यायला पाहिजे होतं, ज्यांच्यावरती आपण इतके आरोप केले, ज्यांच्याशी इतके वेळ लढलो आपण. पण अजितदादा आले आणि त्यांनी लाडकी बहीण योजना आणली. आता ती लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे, पण राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे नेते आणि लोक, कार्यकर्ते अनेक ठिकाणी त्याचं श्रेय अजितदादांनाच फक्त देतात आणि इतरांना देत नाही. आणि इतर दोन पक्ष जे आहेत ते असंच करतात. त्या श्रेयवादावरनं त्यांच्यामध्ये हाणामारी सुरू आहे. आता हा महाराष्ट्राचा लाडका भाऊ अजितदादा पवार ते सांगतायत की मी अमित शहांना दिल्लीत जाऊन गुपचूप 10 वेळा भेटलो. विमानात बसताना मी मुखवटा, रुमाल बांधायचो किंवा मुखवटा घालायचा, गॉगल लावायचा आणि आपली आयडेंटिटी लोकांना कळू नये आपण कोण आहोत ते. यामुळे साध्या विमानातनं इतरांबरोबर जायचे. चार्टर विमान असेल तर ती ओळख लपवता आली नसती. मग नावाची इनिशियल्स वेगळ्या प्रकारे करून गुपचूपपणे मध्यरात्री जायचं दिल्लीला आणि पहाटे परत यायचं. अशा 10 भेटी अमित शहांबरोबर झाल्या. हा गौप्यस्फोट त्यांनी केला दिल्लीच्या पत्रकारांबरोबर, ज्या पत्रकारांची एरवी फटकून वागायचे अजितदादा, डाफरायचे त्यांच्यावरती. पुण्यात तर एका उद्योगपतीच्या घरी शरद पवारांना वर्षभरापूर्वी अजितदादा, शरद पवार आणि त्या उद्योगपतीच्याकडे काही मीटिंग झाली होती. त्या पत्रकारांना टाळण्यासाठी ते गाडीत खाली असे लपून बसले होते असं पत्रकारांनी सांगितलं. असे अजितदादा आता पत्रकारांशी प्रेमाने भेटतायत, बोलतायत, गप्पा मारतायत. हे अजितदादा अनेक वर्ष पत्रकारांनी बघितलेले नव्हते आणि त्यात त्यांनी हा गौप्यस्फोट केला. आणि एक प्रकारे आपण कसा मस्तपैकी एक पराक्रम केला आहे. तुम्हा लोकांना काही पत्ताच लागून दिला नाही. बघा मी काय केलं ते. तुम्हाला वाटतं की तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती, अजिबात माहीत नाही. आम्ही असा तुम्हाला गंडवतो असं अजितदादांना एक प्रकारे ते अधोरेखित करायचं. आता आपलं रूप बदलून जाणं, आता हुडी घालून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे भेटायचे. तुम्हाला आठवत असेल की विधानसभेत एकनाथ शिंदेने हा किस्सा सांगितला. आधी अमृताताईंनी सांगितला होता की रात्री उशिरा हे दोघं कसे भेटायचे. मग सुरक्षा रक्षकांना सुद्धा काही पत्ता लागून पत्ता लागता कामा नये अशा गोष्टी करायच्या. आणि हुडी घालून देवेंद्रजी जायचे असं अमृताताईंनी सांगितलं होतं, एकनाथ शिंदेंनी सांगितलं होतं. हसतच विधानसभेत सांगितलं होतं आणि लोक हसत होते त्यावेळी, विशेषतः त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे सदस्य, एकनाथ शिंदे गटाचे सदस्य. देवेंद्र फडणवीस यांनी तर हसत थोडंसं त्यांना संकोच वाटला आणि तोंडावर हात ठेवला. हे सगळं सांगतात की बाज बाबा आता आणखीन नका सांगू आपण काय काय केलं ते, आपण कुठे भेटलो, काय काय अटी शर्ती होत्या, बी प्लॅन काय होता, हे सगळं सांगू नका तुम्ही. आणि कुठले व्यवहार झाले हे तर आपल्याला कळणारच नाही कधी. बघ त्यावेळी एकनाथ शिंदे असं सांगत असताना हे सगळं सांगितलं त्यांनी. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही गुवाहाटीला देखील देवेंद्र फडणवीस आले होते आणि आमच्या सहकाऱ्यांना त्याचा पत्ताही लागला नाही. म्हणजे त्यांच्याबरोबर जे आले होते, म्हणजे ज्याला आपण गद्दार गँग म्हणतात किंवा खोके गट म्हणतात, त्या खोके गटातील सदस्यांना सुद्धा गुवाहाटीला पत्ता लागून न देता हे 2 नेते भेटले एकमेकाला, असं हसत शिंदेंनी सांगितलं. आता हे शिंदेंनी जे केलं, परवा तर
त्यांचे एक नेते म्हणालेच, म्हणजे केसरकर बुवा, की लोकशाहीसाठी, लोकशाहीच्या संरक्षणासाठी, विकासासाठी आम्हाला हे करणं भाग होतं. आम्ही उलट त्याग केला. आम्ही, आमच्याकडे सत्ता होती उद्धव ठाकरे गटाची, पण आम्ही त्याग केला. हे कशासाठी केलं? आम्ही लोकशाहीसाठी केलं, विकासासाठी केलं, असं ते म्हणाले. बघा, म्हणजे आपल्याला पत्ताच नाही की हे किती चांगले लोक आहेत. त्याने आपल्यासाठी केलं असं ते म्हणतात. मी खोके घेतल्याचा जो आरोप झाला, तो जर खरा असेल तर तो सुद्धा जनतेसाठीच घेतले की काय, असं त्यांना म्हणायचं, मला माहीत नाही. असो, प्रश्न असा आहे की अशा प्रकारे आयडेंटिटी बदलणं हा गुन्हा आहे का? म्हणजे बघा, उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की याबद्दल गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, कारण नागरी हवाई मंत्रालयाला याच्याबद्दल जबाबदार राहिलं पाहिजे. की कोणी उद्या दहशतवादी अशा प्रकारे ओळख लपवून गेला तर सुरक्षा यंत्रणांना धाब्यावर बसून तो गेला असं होईल ना, आणि त्याच्यातनं काही प्रकार होऊ शकतात. उद्धव ठाकरे म्हणाले की अमित शहानी राजीनामा दिला पाहिजे. सुप्रियाताईंनी सुद्धा सांगितलं याच्याबद्दल. त्यांनी तर अतिरेकी हा याच मार्गाचा वापर करू शकतील असं म्हटलं, आणि त्या म्हणाले की हा प्रश्न मी पुढे उठवणार आहे, आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री यांना, हा ज्योतिरादित्य शिंदेंना मी त्यांच्याकडे हा प्रश्न घेणार आहे असंही त्या म्हणाले. त्यानंतर संजय राऊतांनी तर हल्लाबोल केला सकाळीच. ते म्हणाले की एकनाथ शिंदे सुद्धा मौलवीच्या वेशामध्ये दिल्लीला येत होते. त्यांनी ठासून सांगितलं की मौलवीच्या वेशात, आणि त्याच प्रकारे अजितदादा जर गेले असतील तिथे तर हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे, आणि याच्याबद्दल जाब आम्ही विचारतोय असं ते म्हणाले. आता लोकसभेचा हा प्रश्न उठवतायत का ते बघायचं. पण हे सगळं कदाचित आपल्याला माहिती असेल की या लोकांचे बाईट्स आपण बघितले असतील. माझा मुद्दा असा आहे की हे जे काय अजितदादांनी केलं आहे ते कशासाठी गेलं प्रत्यक्षामध्ये, अशा प्रकारे गुपचूप कारवाया, तर ते स्वतःला सत्तेत जाण्यासाठी गेलं. ते काय देशाचा उद्धार करण्यासाठी काही केलं नाही. स्वातंत्र्य लढ्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस हे आधी नजरकैदेत होते 1941 साली, आणि मग तिथून ते सटकले, ब्रिटिशांना गुंगारा देऊन अफगाणिस्तान, आणि तिथनं जर्मनीला गेले, आणि पुढे आझाद हिंद सेनेचा तेजस्वी इतिहास आपल्याला माहिती आहे. ते देशासाठी त्यांनी हे वेषांतर केलं होतं. SM जोशी यांनी 42च्या लढ्यामध्ये स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळेस त्यांनी मुस्लिम व्यक्तीचं धारण, वेश सगळा घेतला, आणि खूप दिवस भूमिकेत राहिले ते या प्रकारे, आणि अत्यंत मोलाचं काम त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात केलं. ही 2 उदाहरणं आहेत. अजून एक उदाहरण सांगतो. एक उदाहरण आहे, छगन भुजबळ जेव्हा शिवसेनेत होते, जेव्हा ते आज ज्या प्रकारे काय करतायत गोष्टी तसे करत नव्हते. बाळासाहेबांचे अत्यंत कट्टर सहकारी होते, आणि सीमा प्रश्न हा बाळासाहेबांच्या आस्थेचा विषय होता. सीमा प्रश्नावरती शिवसैनिक लढत होते, आणि त्या सीमा आंदोलनामध्ये बेळगावमध्ये, कर्नाटकमध्ये मराठी भाषिकांवर अन्याय होत होताच, पण कठोरपणे पोलीस वागत होते. त्याचा निषेध म्हणून जे काही आंदोलन झालं त्यात छगन भुजबळ हे बाळासाहेबांचे मावळे म्हणून वेषांतर करून बेळगावला पोचले होते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही त्यांची कामगिरी चांगली होती, काहीतरी कॉजसाठी, काही चांगल्या कारणासाठी ती होती. प्रमोद नवलकर जे शिवसेनेचेच नेते, ते गुन्हेगारविषयक लिखाण करायचे, आणि अनेक गैरव्यवहारांचा भांडाफोड करायचे. मुंबईत ठिकठिकाणी जे गैरप्रकार चालायचे, मटका असेल, जुगार असेल, दारूचे अड्डे असेल, त्याच्याबद्दल सगळा भांडाफोड करायचे, आणि कधी कधी वेषांतर करून ते जात असत. एकदा तर माझ्या आठवणीप्रमाणे मुख्यमंत्री अंतुले
त्यांच्या काळात सुद्धा अशी गोष्ट घडली होती. ज्या चांगल्या कामांसाठी अशा गोष्टी घडतात त्याचं आपण कौतुक करतो. पण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी रात्रीच्या अंधारात भेटीगाठी घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दगा दिला आणि त्यामध्ये सगळ्यांनी आर्थिक गैरव्यवहाराचा आर्थिक आमिष दाखवून आमदार फोडण्यात आले असा आरोप केला. मी करेक्ट कार्यक्रम करतो असे एकनाथ शिंदे त्यानंतर म्हणू लागले की जणू काही त्यांनी एखाद्या स्वातंत्र्य संग्रामातच भाग घेतलाय किंवा आणीबाणीच्या विरोधी लढाईत भाग घेतलाय असं एकनाथ शिंदे मी करेक्ट कार्यक्रम केला, जणू काही महाराष्ट्राच्या हितासाठीच ते सर्वस्व वेचत होते. ही आक्षेपार्ह गोष्ट आहे. कशासाठी तुम्ही हे करत होता? गुपचूप एखादी गोष्ट केली, उदाहरणार्थ समजा आता अजित डोभाल आपले आहेत जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, ते पूर्वी जेव्हा गुप्तचर विभागात होते तेव्हा पाकिस्तानात जाऊन अन्य ठिकाणी जाऊन त्यांनी अनेक देशहितासाठी म्हणून अनेक जोखिमा पत्करून काम केले. त्याचं कौतुक आहे. त्याचं काहीतरी कॉज होतं. ते असं कुठलं कॉज होतं तुमचं? तुम्ही लोकांशी तर दगाबाजी केली, पक्षाशी दगाबाजी केली, पक्ष फोडले आणि मी पक्ष कसे फोडले असं देवेंद्र फडणवीस अभिमानाने सांग. अजितदादा हेच अभिमानाने सांगते की बघा मी कसं केलं, तुम्हाला पत्ताही लागला नाही. मग ह्या गोष्टी तुम्ही पराक्रम केला म्हणून आपलं कर्तृत्व म्हणून सांगत असाल तर शर्मेची गोष्ट आहे. लाज वाटली पाहिजे खरं म्हणजे या गोष्टीची. तुम्ही विरोधी पक्षनेते होता, त्या पदाची किंमत ठेवली नाही तुम्ही. विरोधी पक्षनेते म्हणून मी तेव्हापासून सांगत होते की अजितदादा हल्ला का नाही करत आहेत शिंदे सरकारवरती. कळतंय ना तुम्हाला की पुचाट भूमिका घेत आहेत, बुळबुळीत भूमिका घेत आहेत, गुळगुळीत भूमिका घेत आहेत. अगदी तुम्हाला सांगतो की देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी एक काही गुन्ह्यांचे आरोप असलेली व्यक्तीच्या संबंधी व्यक्ती जेव्हा जात होती त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काहूर उठलं. पण अजितदादांनी सौम्यपणे हा प्रश्न उपस्थित केला आणि देवेंद्रजींनी उत्तर दिलं. त्याचं प्रश्न संपवला. मी तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झाल्यानंतर नागपूरच्या अधिवेशनामध्ये काही त्यांच्याशी संबंधित जमीन व्यवहाराची प्रकरणं शिवसेना उद्धव ठाकरेंनी बाहेर काढली होती त्यांच्या पक्षाने. तो प्रश्न उचलायला हवा होता, तो न उचलता अजितदादांनी दुसरेच विषय उपस्थित केले आणि तो प्रश्न बाजूला टाकला. त्याच्यावरनं कळत होतं ना किंवा वज्रमुठ सभेमध्ये सुद्धा त्यांचा जो ज्या पद्धतीने आक्रमकता दिसायला पाहिजे होती अजितदादांची ती कधीही दिसली नाही. मग हे कळत होतं की आतून हे भाजपला मिळालेले दगाबाजी करत आहेत. आणि हेच मी तुम्हाला अजून एक मुद्दा सांगतो. एकनाथ शिंदे हे सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये असताना अगदी सुरुवातीच्या काळापासूनच देवेंद्र फडणवीसांना सगळी सरकारमधली आतली बातमी बित्तम बातमी ते सांगत असणार. अनेक गोष्टी ज्या सरकारमधली गुपित होती ती सगळी सांगत असणार, जी सिक्रेसी मोडून सांगत असणार असा माझा संशय आहे. तेव्हापासून त्यांची देवेंद्रजींशी दोस्ती झाली. कारण समृद्धी महामार्गामध्ये एकनाथ शिंदे यांचे सुद्धा खूप रस होता त्यांना. आपल्याला कशासाठी हे माहितीच आहे. आणि त्यामुळे त्यांचे संबंध जवळ झाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ज्यामध्ये एकनाथ शिंदे मंत्री होते. हे लक्षात घ्या तुम्ही. एकनाथ शिंदेचं कॅरेक्टर कशा प्रकारचं आहे. त्यांच्यावरशी सुद्धा त्यांच्या सचिवावरती आरोप झाले होते. समृद्धी महामार्गामधनं कोणाकोणाची कशी समृद्धी झाली. एकनाथ शिंदे अनेक आमदारांना कशा प्रकारे मदत करतात हे सगळं लक्षात घ्या. आणि त्याच्यातनं तुम्ही लक्षात घ्या की हे नेमकं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं आहे. आणि तशाच प्रकारचे अनेक गोष्टी अजितदादांच्या संदर्भात झालेत. अनेक आरोप झालेत त्यांच्यावरती, गंभीर आरोप झालेले आहेत त्यांच्यावरती. सिंचन घोटाळा, राज्य सहकारी बँक घोटाळा आणि आणखीन काही घोटाळे. ते आरोप आता सगळे हे झाले, त्याचा काही आता संबंध नाही. पण हे संजय राऊत, सुप्रियाताई, उद्धव ठाकरे या सगळ्यांनी आरोप केल्यानंतर मग गुलाबराव पाटील शिंदे सेनेचे पुढे आले आणि त्यांनी संजय राऊतांवरती वाह्यात पातळी सोडून आरोप केला.
जो एक सिनियर नेता आहे, मंत्री आहे, अशा माणसाने इतका फालतू बोलावं, पातळी सोडून बोलावं, हे खरोखरच लाजिरवाणं आहे. सुनील तटकरे तर म्हणाले की लाडकी बहीण योजनेमुळे अजितदादांची लोकप्रियता वाढते, ते सलते लोकांना, आणि त्यामुळे दिल्लीमध्ये काही कट कारस्थानं त्यांच्या विरोधात रचली जाते. दिल्लीमध्ये म्हणजे सुप्रियाताईच तयार असतात ते कारस्थान, असं त्यांना म्हणायचं, नाव न घेता. हे सुनील तटकरे आज लोकसभेमध्ये साने गुरुजींचा खरा तो प्रेम एकची धर्म या ओळी उद्धृत करून साने गुरुजींची आठवण काढत होते. सुनील तटकरेंना साने गुरुजींची आठवण व्हावी, ज्यांच्यावरती सिंचन घोटाळ्याचे बोगस कंपन्या स्थापन करण्याचे अनेक आरोप झाले होते. ते आता या गोष्टी करत आहेत. ते अजितदादांचे अत्यंत निकटचे सहकारी आहेत, कारण दोघांना सिंचन खात्यात दोघांनीही काम केलं, दोघांनीही अर्थ खात्यात काम केलं, दोघांनाही अर्थ म्हणजे काय, किती महत्त्वाचं आहे हे माहिती आहे बरोबर. त्यामुळे हे जे काही गोष्टी आहेत ते मला सांगायचं आहे की एक तर अजितदादा जे म्हणतात ना शरद पवारांना की तुम्ही अशा प्रकारे विश्वासघातकी राजकारण केलं होतं, तेव्हा तुमचं वय फक्त 38 असतं, मी तर 60व्या वर्षी या प्रकारे बाजू बदललेली आहे, तुम्ही काय सांगताय. पण अजितदादांना हे सांगायला पाहिजे, आणि हे शरद पवारांनी पूर्वी सांगितलंय की वसंतदादांच्या पाठीत सुरा नाही खुपसला, खंजीर नाही खुपसला, सगळ्यांनी मिळून मिसळून चर्चा करून हे ठरवलं होतं, मी एकट्याने तो निर्णय घेतलेला नव्हता. आणि त्याचं तात्विक काही कारण होतं, कारण उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे हे वसंतदादांनाच वाईट वागत होते, आणि शालिनताई पाटलांनी सुद्धा शरद पवार जे काही म्हटलं तेच योग्य आहे, बरोबर आहे असं म्हटलं होतं. तेव्हा शरद पवारांनी पाप केलं असं सांगायचं, जे पाप केलं नव्हतं त्याच्यामध्ये काही तत्व होतं. आणि शरद पवार सरकार जे पुलोद सरकार होतं त्याने अप्रतिम काम केलं होतं अनेक बाबतीत. त्यामध्ये SM जोशींसारखे लोक होते, म्हणजे त्यांच्या त्या सगळ्या पुलोद सरकार स्थापण्यामागे. निहाल अहमद होते, भाई वैद्य होते, सदानंद वर्दे होते, हशू अडवाणी, चांगली चांगली माणसं होती हो. खोके घेऊन व्यवहार करणारी माणसं नव्हती तिथे कोणी. स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतलेल्या अनेक लोकांच्या आंदोलनात लाठ्या खाल्लेले लोक होते त्याच्यामध्ये. ते काय मेंढे आणि लोटांगणवादी लोक नव्हते, लाचार लोक नव्हते ते. आज मोदीजींची ज्या प्रकारे चमचेगिरी करतात हे राष्ट्रवादीचे लोक, अजितदादा गटाचे लोक, ते पाहून फार 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 शरम वाटते. म्हणजे लाचारी किती करावी. तुरुंगात जायच्या भीतीपोटी मोदी शहा नाचवत आहेत तसेही नाचत आहेत, खरोखरी म्हणजे कमाल आहे यांची. आता या गोष्टी काही सांगितल्यानंतर आता मी तुम्हाला सांगतो की लोकसभा निवडणुकीमध्ये तर अजितदादा गटाचा पराभव झाला. विधान परिषदेच्या 2 जागा आणल्या, त्या कशा आणल्या त्यांनी. देवेंद्र फडणवीस म्हणाले की 20 लोक फोडले आम्ही महाविकास आघाडीचा, हा पराक्रम म्हणून सांगतात. मी 2 पक्ष फोडले, हाही पराक्रम म्हणून देवेंद्रजी सांगतात. एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी हुडी घालून भेटणार, आणि अजितदादा गुपचूप अमित शहांना भेटणार, आणि हे त्यांना सांगायचं आहे की माझं अमित शहांशी डायरेक्ट संबंध आहे, हेही सांगायचं त्यांना बिटवीन द लाईन्स. त्याच्या अगोदर ते म्हणत होते की मोदीजी मला नेहमी भेटतात, माझ्याशी बोलतात, माझी कामं करतात, माझ्या जवळचे संबंध आहेत त्यांच्याशी. आणि मोदी सुद्धा सार्वजनिक कार्यक्रमात सुद्धा त्यांना शेकहँड करतात, हाताला मी धरून थोपटतात, आणि एक प्रकारे मेसेज देतात की हा आमचा माणूस आहे, आणि हा आम्ही अंकित केलेला माणूस आहे, असंही त्यांना सांगायचं असेल. पण हे सगळं अजितदादा सांगतायत त्यामागे असं आहे की इथले जे भाजपचे लोक आहेत किंवा RSSचे लोक जे त्यांना विरोध करत आहेत त्यांनाही मेसेज द्यायचा अजितदादांना. थोडा देवेंद्र फडणवीसांनी सांगायचं की तुमच्या मध्यस्थीची गरज नाही, माझे डायरेक्ट संबंध मोदी शहांशी आहेत, आणि त्यामुळे त्यांना मी हवा आहे. जरी आम्हाला लाथाडण्याचे प्रयत्न केले जात असेल, अपमानित करण्याचे प्रयत्न करत असतील, आम्हाला शिव्या देत असतील भाजपमधलेच काही लोक, तरी शहा आणि मोदींना मी हवा आहे. त्यामुळे तुम्ही जास्त काही गडबड करू नका असं त्यांना सांगायचं आहे. आता दुसरी गोष्ट अशी आहे की मगाशी मी तुम्हाला सांगितलं की सुनील तटकरे म्हणाले ना की लाडकी बहीण दिल्लीमध्ये कारस्थानं रचली जातात की लाडकी बहिणीची लोकप्रियता सहन होत नाही, लाडकी बहीण योजनेची.
आणि म्हणून हे कारस्थानं रस्त्यात आणि अजितदादांविरुद्ध वगैरे असं ते सांगायला सुरुवात केलेली आहे. पण त्यामध्ये तो तुम्हाला कितपत पटतोय ते बघा, कारण सुनील तटकरे जो काही युक्तिवाद करत आहे तो अजिबात पटणारा नाही. आता दुसरी गोष्ट अशी आहे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये अमोल मिटकरी एक गृहस्थ आहेत जे आमदार आहेत. दादानीच त्यांना आमदार केलं आहे. त्यांनी एकदा सांगितलं होतं की दादा मला महिन्याच्या महिन्याला कसे माझा जो खर्च आहे तो भागवण्यासाठी मला आधार दिला, सपोर्ट करतात ते, आणि ते दादांशी निष्ठावंत आहे किंवा निष्ठावंत असल्याचं ते सतत दाखवतच. आणि त्यांनी असं सांगितलं की संजय राऊत जे अजितदादांवरती टीका करतायत, तर संजय राऊत हे क्राईम रिपोर्टर होते. मग त्यांनी दाऊदचे नाव घेतलं की दाऊदशी भेटीगाठी झाल्यात वगैरे. त्याचा काय संबंध इथे? म्हणजे जो एखाद्या पक्षाचा प्रवक्ता असेल काहीतरी लॉजिकल युक्तिवाद केला पाहिजे, पटणारा युक्तिवाद केला पाहिजे. तुम्ही मला काही नावं ठेवल्यानंतर मी शिवी द्यायची अशातला प्रकार हा, त्याच्या पलीकडे काही नाही. मुद्दा असा आहे की लाडका भाऊ वेषांतर जेव्हा करतो, महाराष्ट्राचा लाडका भाऊ म्हणजे अजितदादा पवार, तेव्हा तो काय करतो नेमकं? तर तो स्वतःच्या पक्षाशी म्हणजे स्वतःच्या काकांशी स्वतःच्या पक्षाशी दगाबाजी करतो. त्यासाठी तो वेषांतर करतो, कारण त्याला लोकांना फेस करायचं नसतं. दाखवायचं फक्त की एक घाव दोन तुकडे माझ्या पोटात एक आणि ओठात एक, काही नसतं, सगळं असतं. म्हणून पत्रकारांना टाळण्यासाठी म्हणून गाडीत खाली लपायचं, मागच्या दरवाजाने गाडीने निघून जायचं, या गोष्टी होतात. मराठी माणसाचा स्वाभिमान करत काय म्हणतात त्याला, व्यक्तिवादी एक पक्ष आहे महाराष्ट्रात. तेही म्हणतात की आमच्या पोटात एक आणि ओठात नाही, आम्ही एकदम बोलतो, एकदम अजिबात कोणाची भीडभाड ठेवत नाही, दणदणीत बोलतो, आणि आम्ही काही लपवाछपी करत नाही. हे सगळं खोटं आहे. या सांगायच्या गोष्टी आहेत, लपवाछपीच करतात ते सुद्धा. आतून भाजपशी कसे लागेबांधे आहेत त्यांच्या तालावर कसं ते नाचतात, त्यांच्या इशाऱ्यानुसार कसे वागतात हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आज अशी गोष्ट आहे की महाराष्ट्रातले दोन विरोधी पक्षनेते एकेकाळचे, जे एकनाथ शिंदे हे विरोधी पक्षनेते काही काळ होते, शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याच पक्षामध्ये एकसंध शिवसेना, ते तेव्हाच हात धुवून मागे लागले होते की सत्तेत जायचं आहे. विरोधी पक्षनेता म्हणून काय करायचं? कारण विरोधी पक्षनेता जर असलो तर प्रश्नांचा अभ्यास करून ते मांडायला लागतात, मोर्चे काढायला लागतात, रस्त्यावर उतरायला लागतं, संप करायला लागतो, उपोषण करायला लागतं. यांना काहीच करायचं नाही. त्यांना सत्तेत जाऊन समृद्धी हवी. अजितदादांसारख्यांना सत्तेत जाऊन ज्याला म्हणतो की आर्थिक सिंचन करायचं आहे, आणि याला ते परफेक्ट कार्यक्रम कसा केला, मी कसा पराक्रम केला असं म्हणतायत, आणि अभिमानाने सांगतायत की मी अमित शहाना कसा भेटलो, किंवा एकनाथ शिंदे सांगतायत गुपचूप मी देवेंद्रजींना कसा भेटायचो, माझ्याही सहकार्यांना पत्ता नव्हता. खरोखरीच लाजिरवाणी गोष्ट आहे. स्वातंत्र्य संग्रामात फक्त भारतात नाही, सगळ्या जगात अनेकांनी वेषांतर केली. वेषांतर करण्याचं कारण काय, हेतू काय, हे बघायला पाहिजे. चांगल्या गोष्टीसाठी वेषांतर करणं याचं आपण कौतुक करू, पण लपत छपत अंधारात कारवाया करणं, आपल्या सहकाऱ्यांचा घात करणं, फंद फितुरी करणं, आणि मग पलटूरामगिरी करून लाचारीचं राजकारण, सत्तेचं राजकारण करण्याच्या नावाखाली करणं, आणि केवळ सत्ता आणि पैसा याकडे डोळे लावून बघणं, ही भयंकर गोष्ट आहे. शरद पवार यांनी तात्विक भूमिका थेटपणे घेतलेली आहे आज भारतीय जनता पक्षाच्या विरोधात.
विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी मात्र विरोधी पक्षनेता असतानाच सत्ताधाऱ्यांशी आतून संगनमत करून लोकांशी, पक्षाशी, सगळ्या जनतेशी, सगळ्यांशीच दगाबाजी केली, विश्वासघात केला आणि म्हणून त्यांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. त्यांच्यावर काय सुरक्षा नियमांचं उल्लंघन केलं वगैरे हे प्रश्न दुय्यम आहेत माझ्या मते. मूळ प्रश्न हा आहे की त्यांनी हे का केलं आणि त्यामागचा हेतू कसा कुटील होता, किती वाईट होता. आणि हे सगळं महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि भाजप घडवून आणत आहे. हे लक्षात घ्या. महाराष्ट्र नासवण्याचं काम कोण करत आहे आणि त्याला बळी एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांच्यासारखे लोक कसे पडत आहेत, विचार करा. आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये जो काही निर्णय आपल्याला घ्यायचा आहे ते करताना या गोष्टींचा सगळा विचार करा तुम्ही. इथेच थांबतो. धन्यवाद. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा. शेजारचं बेल आयकनचं बटन दाबून सबस्क्राईब करा. थँक्यू.